सोमवंशीय सहस्त्रजून क्षत्रिय पाटकर समाज बहुउद्देशीय संस्था येवला यांच्या विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ सहस्त्र अर्जुन मंगल कार्यालय येवला येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विविध परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा या प्रसंगी यथोचित सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सिद्धार्थ किशोर पहिलवान हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शिवानी सिद्धार्थ पहिलवान उपस्थित होत्या। पाहुण्यांचा परिचय सीमा क्षत्रिय आणि पांढरे सर यांनी करून दिला। कार्यक्रमाची सुरुवात MS पहिलवान सर यांच्या प्रास्ताविकाने झाली। या सोहळ्यात इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिप, MTS NTS 10वी 70% पेक्षा जास्त, 12वी 55% पेक्षा जास्त, पदविका 60% पेक्षा जास्त, तसेच पदवी आणि पदव्युत्तर पदवी 55% पेक्षा जास्त परीक्षांमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। अतुल महेंद्र माळुळकर यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफीचे वाटप करण्यात आले। प्रमाणपत्रांचे वाचन श्रीमती मनीषा कोकणे यांनी केले। आपल्या मनोगतात संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा कडतण यांनी विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांचे आणि त्यांच्या पालकांच्या योगदानाचे कौतुक केले। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर सिद्धार्थ पहिलवान यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील बाकळे, दीपिका फणसे आणि ज्योती फणसे यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत केले। शेवटी मोहन वखारे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा सुनेत्रा कडतण, उपाध्यक्ष मोहनसा वखारे, राजेंद्र खेरुड, ज्ञानेश्वर सांबर, मुरलीधर पहिलवान, बाळू पांढरे तसेच सर्व संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले। या सोहळ्यात समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। समाजाच्या विविध प्रतिष्ठानतर्फे शिक्षण समितीच्या अध्यक्षांचा आणि संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे, सांगायचं ठरलं तर पहिलवान सर यांनी घडवलेल्या शाळेतून मी माझं शिक्षण पूर्ण केलं। 10वी 12वी नंतर मी भारती विद्यापीठमधून BDS माझं शिक्षण पूर्ण केलं। तर सर नेहमी त्यांच्या भाषणात सांगायचे की शिकाल तर घडाल, आणि ते सारखं माझ्या कानावर पडत गेलं आणि ते माझ्या हृदयात कोरलं गेलं की आपण देखील शिकलं पाहिजे। आणि आज एज्युकेशन कंप्लीट करून मी पहिलवान सेंट्रल हब इथे डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहे। आणि नशिबाने म्हणा किंवा सहयोगाने म्हणा, मी त्यांची आज सून देखील आहे असतं। तर थोडक्यात मी तुम्हाला एक स्टोरी सांगते की म्हणजे जेव्हा आम्ही शाळेत होतो त्यावेळेस इंकच्या पेनचं खूप फॅड होतं। इंक घ्यायचं, 2 बंधू असतात, त्यांनी ठरवलं की आपण तर आपल्याला त्यासाठी बोरवेल घ्यावं लागतं। तर बोरवेल घ्यायचं त्यांनी ठरवलं। मग जिथे त्यांचं मागच्या वर्षी माझं MBBS कंप्लीट झालं, त्या वर्षी मला इथे आणि पुढच्याच वर्षी मला इथे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षस्थान मिळालं। त्यामुळे मला आजचा दिवस फार आनंदाचा आणि अभिमानाचा वाटतोय। त्याकरता मी प्रशिक्षकांचे मनापासून धन्यवाद मानतो। आजचा दिवस केवळ विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्याचा दिवस नाही, तर आजचा दिवस विद्यार्थ्यांसह सर्व पालकांचाही कौतुक करण्याचा दिवस आहे। ज्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। तुम्ही मिळवलेल्या गुण हे तुमचे अभ्यासाचे फळ आहे। त्या गुणांच्या मागे तुमच्या आई वडिलांचे कष्ट व शिक्षकांची मेहनत आहे। म्हणून आजचा पुरस्कार घेत असताना तुमच्या आई वडिलांना आणि तुमच्या सोबत तुमचे मित्र असतील, तुमचे जे मार्गदर्शक शिक्षक असतील, त्यांना नक्की तुम्ही त्यांची आठवण करा। मित्रांनो, आजच्या काळात शिक्षणाला पर्याय नाही। पैसे, संपत्ती, आणखी बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या येतात पण आणि ज्या जातात पण। शिक्षण आणि संस्कारच अशा गोष्टी आहेत की त्या अमरण आपल्या सोबत नेहमी असतात।
या ठिकाणी नाही. विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी पालकांनी प्रमाणे यावर्षी देखील सोमवंशीय सहस्रार्जुन बहुउद्देशीय संस्था येवला यांच्यातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सहस्रार्जुन मंगल कार्यालय येथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे कार्य हे त्रिसूत्रीवर अवलंबून आहे. आता हे कोणते त्रिसूत्री? प्रोत्साहन, सन्मान आणि प्रेरणा. एक नंबरचं जे सूत्र आहे प्रोत्साहन, ह्या कार्यक्रमामुळे समाजातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी त्यांच्या करिअरसाठी प्रोत्साहन मिळावे हा यामागील उद्देश आहे. दुसरं जे काही त्रिसूत्रीतलं कारण आहे ते म्हणजे सन्मान. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असं यश संपादन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान संस्थेमार्फत केला जातो. आणि त्रिसूत्रीतील तिसरं सूत्र म्हणजे प्रेरणा. झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान पाहून इतरही विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अधिक परिश्रम करावे व आपलं ध्येय गाठावं हा या संस्थेचा हेतू आहे. ह्या कार्यक्रमाच्या आयोजनामागे सर्व समाज बांधवांनी जे योगदान दिलं त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार. सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज येवला शैक्षणिक समितीच्या वतीने आज समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ या ठिकाणी आयोजित केला गेला होता. या समारंभामध्ये जवळपास 70हून अधिक विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचं त्यांचं कौतुक, त्यांचा गुणगौरव करण्याचा हा समारंभ या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला. विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश आणि त्यावर समाजाच्या वतीने शाबासकी देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं गेलं आहे. यातून प्रेरणा घेऊन इतरही विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासामध्ये तसेच आपल्या शैक्षणिक कार्यामध्ये प्रगती साधावी आणि आपलं ध्येय गाठावं, तसेच आपला उत्तरोत्तर त्या ठिकाणी विकास करून आपलं स्वप्न पूर्ण करावं आणि आपल्या समाजाचं, गावाचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं यासाठी साधारणपणे सर्वांनी प्रेरणा घ्यावी हा उदात्त हेतू ठेवून समिती दरवर्षी हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करत असते. समाज बांधव तसेच सर्व सदस्य यांनी या कार्यक्रमाला योगदान दिलं. तसेच पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर. येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा. सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया. याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला. तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य. सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स. विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला. वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस. येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज. AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट. मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही
तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.